नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। स्वर्गीय रणजित निंबाळकर सर या खून प्रकरणाला आता 3 महिने उलटले आहेत। मात्र या प्रकरणाशी संबंधित अनेक घडामोडी ह्या घडत आहेत। या प्रकरणातील अजूनही बरेच गोष्टी ह्या उघड होणं बाकी आहेत। मात्र प्रामुख्याने विचार केला तर सुंदर बैल हा सध्या कुठे आहे आणि तो कोणत्या परिस्थितीमध्ये आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। त्याला माहितीच आहे की सुंदर बैलाच्या व्यवहाराच्या माध्यमातून हा खून करण्यात आला। आर्थिक व्यवहारातून खरं तर हे प्रकरण घडलं, त्यामुळे सुंदर या बैलाभोवतीच हे प्रकरण फिरताना पाहायला मिळते आणि त्यामुळेच सुंदर बैलाचा ताबा हा सध्या तरी गौतम काकडे यांच्याकडे असल्याची माहिती आहे। सध्या सुंदर बैल हा गौतम काकडे यांच्या दावणीला असल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र जो सुंदर बैल शर्यतीमध्ये प्रामुख्याने पळत होता त्याच्या नावावरती अनेक बक्षिसे होते आणि बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव हा सुंदर बैल होता। मात्र तोच बैल 3 महिन्यांपासून एकाच जागेवरती उभा आहे। गौतम काकडे यांच्या दावणीलाच तो सध्या बांधलेला आहे। प्रामुख्याने जेव्हा रणजित निंबाळकर सर यांच्या वकिलांनी माहिती दिली आणि अनेक बैलगाडा प्रेमींनी आपल्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये देखील अशी माहिती दिली आहे, शर्यतीसाठी पाळणाऱ्या बैलामध्ये हा मोठा फरक असतो। त्याला नियमित त्याची काळजी घेतली पाहिजे व त्याला त्याचा प्रामुख्याने खुराकावरती देखील लक्ष देणं गरजेचं असतं। त्यामुळे शर्यतीला पळवणारा जो बैल असतो त्याला खुराक असेल, त्याला रोजचे पेरे काढणे असेल किंवा त्या ठिकाणी त्याची मशागत असेल, त्याला त्या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरला मॅट टाकणं असेल, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून शर्यतीसाठी चांगल्या पद्धतीनं त्याला तयार केलं जातं। आणि सुंदर बैल हा नावलौकिक मिळालेला बैल आहे। अनेक शर्यतीमध्ये अनेक बक्षिसे त्यांनी जिंकलेले आहेत आणि त्याच्यामुळे तो बैल सध्या या घटनेमध्ये पोलिसांच्या ताब्यामध्ये असल्यामुळे त्याची कायदेशीर प्रक्रिया ह्या जामीन अर्जाचा निर्णय झाल्यानंतर आम्ही चालू करणार आहे। मात्र 3 महिन्यांपासून शर्यतीत पळणारा हा बैल एकाच जागेवरती उभा आहे व एकाच दावणीला बांधलेला आहे। त्यामुळे काही कालावधीनंतर जर तो बैल शर्यतीमध्ये पळालाच नाही तर त्याच्या बैलाच्या क्षमतेवरती देखील याचा परिणाम होऊ शकतो आणि जो सुंदर बैल आपल्या शर्यतीसाठी ओळखला जात होता त्याला कुठेतरी बैलगाडा शर्यतीमध्ये यश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो। त्यामुळे 3 महिन्यांपासून एकाच ठिकाणी उभ्या असलेल्या बैलाबाबत बैलगाडा शौकीन प्रेमींमध्ये मोठी चिंता आहे। त्यामुळे लवकरात लवकर या बैलाचा निर्णय हो आणि त्याची नियमित काळजी आणि त्याचबरोबर तो शर्यतीमध्ये देखील धावला पाहिजे याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे। आमच्या चॅनलकडून आणि सर्वांकडून हीच विनंती राहील की हा बैल लवकरात लवकर याच्यावरती निर्णय हो आणि हा बैल कशा प्रकारे शर्यतीमध्ये लवकरात लवकर पळवला जाईल त्यामुळे त्याच्या क्षमतेवरती कुठलाही परिणाम होणार नाही अशी विनंती आपण प्रशासनाला करू। तुम्हाला सुंदर बैलाविषयी काय वाटतं, आपल्या काही आठवणी असतील तर या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायला अजिबात विसरू नका व व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मनपूर्वक धन्यवाद।